समद्यांचा रंग दिसलेत मला आणि माझा निर्णय झालाय. एकतर ही ह्या घरात राहील नाहीतर मी राहील. मामी माफ करा, मला चुकलं माझं, पण तुम्ही परत असं बोलू नका. मी एकदा ठरवलं ना, एकतर ही ह्या घरात राहील नाहीतर मी. शीतल कुठेही जाणार नाही. कारण जे काय झालं त्याच्यात तिची काहीच चूक नाही. मान्य आहे, काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत, पण त्याच्यात तिची काहीच चूक नाही. त्यामुळे ती कुठंच जाणार नाही. ठीक आहे, मग मी जाते हे घर सोडून. तसं बी तुम्हाला कुणाला नकोच आहे ना ह्या घरात. मी कुणाला सारख्या जायच्या धमक्या देतेस ग? धमकी नाही, खरंच जाणार आहे मी. जाणार आहेस? थांब. मामा मामा मामी बघा होता घर सोडून जाईन, घर सोडून जाईन. मी काय बोलत नाही म्हणून हिंमतच वाढत चालली आहे तुझी. हा, सारखं उठायचं आजाला बोलायचं, सारखं उठायचं जिजेला बोलायचं, तोंडाचा पट्टा चालूच असतो तुझ्या. अरे दरवेळी काय तुला ऐकून घ्यायचं का? हा, घरात शांती नाहीये तुझ्यामुळं. तुला जायचंय ना? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जा. मामा काय करतो तू? राजा, तू मध्ये बोलू नको बरं का. मला पण बघायचंय कुठं जाती काय करती. समजले अरे तू का असं वागतोय? जिजे मध्ये बोलू नको. तिला जायचंय ना, जाऊ दे. मामा रे ऐक मामा. बघ राजा, तू काय तोंडाकडे बघते? चालले अशी एकटी जाणार नाही मी. माझ्या पोरीला घेऊन जाईन. जेडे चल. अगं मम्मी आता अजिबात इथं कुणाचं ऐकायचं नाही आणि इथं थांबायचं नाही. चल तू. पुष्पा, अगं डोक्यात नको राग घालून घेऊस. आपण शांतपणाने बोलू की काहीतरी. अजून काय शांत बसायचंय? हा, अगं मग असा बावटपणा करून काय मिळेल तुला? मी काय बी केलं ना तरी तुम्हाला बावटपणा दिसतो माझा. ए, तुला एकदाच सांगतोय, डोकं फिरवू नकोस. तुला जायचं ना तर तू जा. जयडी कुठेही जाणार नाही. माझी पोरगी आहे ती. जेडे चल तू. चल तू माझ्या. नाही मम्मी, मम्मी सोड. जेडे तू चल माझ्या. ए. पुष्पे, सोड तिला, सोड. पुष्पे, सोड. हेच बघायचं होतं ना तुला. झालं समाधान? पुष्पे, तू पोरीवर कशाला हात उचललास? ओ, माझ्यावर ओरडायचं नाही. हा, तुमच्या आईनं कुठल्या अधिकाराने माझ्यावर हात उचलला? त्याच्यापेक्षा जास्त अधिकार आहे माझा माझ्या पोरीवर. माझी पोरगी आहे ती. प्लीज तुम्ही भांडू नका. शीतल, तू थांब. मला हिची नाटकं माहिती आहेत. हिचं रोजच आहे. तुला कुठं जायचंय तिकडे जा. जेडे चल. स्वतःच्या आईचा अपमान करून घेतला, झालं ना? स्वतःच तर काहीच नाही, स्वतःची तर स्वतःच घालून घेतलीस. प्रत्येक वेळेला उठता बसता ह्यांच्या लाताबुक्क्या खायच्या, ह्यांच्यासाठी राब राब राबायचं आणि ह्यांचंच ऐकून घ्यायचं. आत्ताच्या आत्ता माझ्या संग चल. 1 मिनिट भेट थांबायचं नाही. लक्षात ठेव, तुझ्यामुळं माझ्या पुरीच्या आयुष्याचं वाटोळ झालंय. आम्हाला आमच्या घरातनं बाहेर पडायला भाग पडलास तू. ह्या समद्याचा हिशोब ठेवणार आहे मी. ही पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष. मामी थांबा प्लीज, जाऊ नका. मामा थांबा की मामींना. जाऊ दे, कुठं जायचंय तिकडे. मामा प्लीज असं बोलू नका. थांबा त्यांना. काय गरज नाही थांबवायची. जीजी तुम्ही तरी थांबा. अगं ती काय माझं ऐकण्यातली हायवे ग. हो, पण त्या घर सोडून निघाले. कोणीतरी थांबा. शीतल, नको काळजी करू. जाऊ दे तिला. तिला अशी अक्कल यायची नाही. 2 दिवस गेले ना की येईल ताळ्यावर. मामा नका बोलू असं. जीजी
त्यांना असं वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्यांना मी या घरात नको असेल तर मी जाते, पण त्यांना परत घेऊन या. अगं पुरी, तू कशाला घर सोडायच्या गोष्टी करतेस? तुझी काय चूक आहे? नाही जीजी, मामींना माझ्यामुळे घर सोडावं हे मला पटणार नाही. मी या घरात नवीन आहे, पण आजपासून मामींना या घरासाठी लई कष्ट उपसल्यात. त्यांचा जास्त अधिकार आहे जीजी. कसला अधिकार? हा, अधिकार असला की माणूस बोलून दाखवत नाही. अधिकार आला ना की त्याच्याबरोबर जबाबदारी येते, आणि जबाबदारी आली की भान येतं. तिला कशाचं भानच राहिलं नाही. कुणाची कसं बोलावं, कसं वागावं. जाऊ दे तिला. 2 दिवसात माघार येते का नाही बघ. अजिंक्य, तुम्ही तरी सांगा की मामांना. अहो, आपणच असं ताणून धरलं तर कसं चालत? मामी रागाच्या भरात बोलल्या असतील. अगं पण आपण काय बोलतो याचं भान नको आपल्याला. तुझी काय बी चूक नसताना तुला वाटेल तशी बोलली ती. मामा, अहो झाली असेल चूक, आपण नको का समजून घ्यायला. मी त्यांना परत आणते. फक्त तुम्ही त्यांना काय बोलू नका. शीतल, नको जाऊस. अगं नाही यायची ती परत. नाही, त्या परत येतील, मला माहितीये. मी त्यांना परत घेऊन येते. चल शीतल, मी बी येतो. नाही नको, तुम्ही नका येऊ, मी आणते त्यांना. शीतला अगं काय गरज. मम्मी ऐकून घे की. पुष्पा, बाया ओळख बी दे ना. आणि कुठे चालली अशी तरा तरा? ओ अध्यक्ष, अहो थांबा की. मम्मी, अगं जाऊया ना घरी. अजिबात नाही. तुला नाही म्हणून सांगितलं ना. कुठे चाललंय एवढं तरा तरा ग? चालले हे गावान घर सोडून. काय होय? काय झालं? आली की ती नवी नवरी, सांभाळेल की. आमची काय गरज आहे? असं कसं? तुमची काही गरज नाही होय? पण त्यांना तसं वाटत नाही तर काय करणार? अगं पण ते तुमचं घर आहे ना, असं काय रागाच्या भरात करू नको. चल घरी चल बघू. कुठल्या घरी? अगं तुमच्या घरी. तुम्ही मास म्हणाल, पण आमचं घरही त्यांना बी वाटायला पाहिजे ना. ती नवीन नाट्यमोगरी आली की तिला ना गाय मी घरात, आणि घरच्यांना बी तिचंच बरोबर वाटतंय. अगं पण झालं तरी काय? काय सांगू आता, जगाच्या उलटच चाललंय समज. राब राब गुरासारखं राबायचं, प्रत्येक काम स्वतः करायचं, तरी काल परवा आलेल्या पोरीचं ऐकून घ्यावं लागतंय. काय काय बोलली ती? तीच नाही, तिच्या नादानं अजिंक्य बी बोलले. आमचं ही जीजी हे असं ऐकून घेण्यासाठी 25 वर्ष संसार केला कमी. तिच्यामुळे आमचं ही मला घरात चालू पड म्हणलं. काय चुकी झाली आमची सांगा की. माझी पोरगी बघताय ना हिचं कसं झालंय ती. बाया, रागाच्या भरात बोलला असतेली, पण डोक्यात असा राग भरून जाऊ नकोस. आणि या वक्ताला कुठे जाणार ग तू? जाऊन जाऊन कुठं जाणार आता? माहेरात तर जाऊ शकत नाही, आणि गाडी बी भेटायची नाही. दुसरं कोण आहे माझं? जाते आता देवळात जाऊन बसते. जशी वाट मिळेल तिकडे जायचं. चल ग चेडे. अगं मम्मी, मम्मी. पुष्पा, ए पुष्पा. पुष्पाताई, ओ पुष्पाताई. भैया, काय झालंय ग एवढं? काय बोलली असेल शीतल? काय माहित बाया, पण पुष्पाच्या बोलण्यावर तर वाटतंय की ही सहजासहजी मिटण्यासारखं नाहीच. रावल्याचे मामीनं बघितलंय. होय, इकडे गेले देवळाकडे दोघी सुद्धा. चला आपण पण बघूया काय झालंय. चला. मम्मी, अगं आपण रागाच्या भरात चुकीचं काहीतरी करतोय. गप्पे, मला चांगलंच माहिती काय करायचं. अगं मग आपण घर सोडून का निघालोय? घर सोडून जायला मला काय खुळकुत्र चावलंय बाई? अगं मग आपण असं घराच्या बाहेर का पडलोय? मानानं परत जायसाठी. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष काय आहे ना, कळू दे की तिला. मामी, जेडे चल. हो मामी, थांबा की. मम्मी ऐक. मामी, मम्मी, मामी. जेडे, अहो मामी थांबा की. मामी, मामी थांबा की.
राग धरून बसू नका तुम्ही. ती तू शहाणपणा शिकवायची गरज नाही मला. घरी जे काय झालं त्यासाठी सॉरी. पण प्लीज परत घरी चला. काय नाही यायचं आम्हाला घरी. आमचं काय व्हायचं असेल ते होऊ दे. हो मामी असं नका बोलू. ए लय भोळेपणाचा आवाज आणू नकोस. तुझी सगळी नाटकं माहित आहेत मला. नाही मामी मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी मी चांगल्या भावनेनं जेडीच्या मिस्टरांशी बोलाय गेलते हो. तुझी किती चांगली भावना आहे ना माहितीये मला. जेडी अगं मी त्यांना समजून सांगाय गेलते ग. मग सांगितलंस ना समजून. झालं समाधान. झालं तुझ्या मनासारखं सगळं चांगलं. माझं देवाकडे वाईट व्हावं असंच कौल मागितलं होतं ना तू. नाही अगं उलट मी तुझं सगळं चांगलं व्हावं असा कौल लावला होता. तुझ्या मनात काय होतं आम्हाला काय माहिती. चांगलं होऊ दे म्हणाली होतीस का वाटोळ होऊ दे म्हणाली होतीस काय माहित. अहो असं कसं बोलेन मी मामी. आता काय सगळ्या गावासमोर माझा पान उतारा करायला आलीस का. नाही खरंच असं काय नाही. एवढ्या वर्षात जो नवरा माझा कवा चिडला नव्हता ते तुझ्यामुळे माझ्या आज अंगावर धावून आला. ज्या सासून कवा माझ्यावर हात उचलला नव्हता तिनं तुझ्यामुळे माझ्यावर हात उचलला. आधी पण तुझ्यामुळेच हात उचलला आणि आता पण तुझ्यामुळेच हात उचलला. हे सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. गुण्या गोविंदानं राहत होतो आम्ही. कधी कुणाला कसला त्रास नव्हता. पण तू जशी आलीस ना अजिंक्यांच्या आयुष्यात तसं आमचं दिसच फिरलं. असं काय व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती मामी. पण खरंच माफ करा मला आणि घरी चला. पाहिजे तर जी पाहिजे ती शिक्षा द्या मला पण घरी चला तुम्ही. माझी माफी मागून काय उपयोग. माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळ केलंयस. माफी मागायचीच असेल ना तर तिची माग. जयडे माझ्याकडून लई मोठी चूक झाली. माफ कर मला. नुसतं हात जोडू नको पाया पड तिच्या. का काय झालं. माफी मागायची होती ना तुला. मग नुसता देखावा करू नको पाया पडीच्या. कळलं ना जयडे. निस्ती वर वर बोलायला आली होती. इतकं जर का वाटत असतं ना तर इतका विचार करायला लागला नसता. चल थांबा मामी. जयडे
चुकलं माझं. माफ कर मला. अगं अगं काय करते शीतल? जयडे, माझ्याकडून लई मोठी चूक झाली, पण मी खरंच चांगल्या भावनेनं केलं. प्लीज परत घरी चला. मम्मी जायला काय नाही ग जयडे, पण त्या घरात गेल्यावर मला काय आणि तुला काय गड्याचीच वागणूक मिळणार. तिथं गेल्यावर काय आपल्याला इज्जतीने वागवणार आहेत वे? नाही मम्मी, तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही. मी तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देईन, पण प्लीज परत घरी चला. मी त्या घराला चांगलीच ओळखू नाही. तू इकडे येताना बी तुला जाऊ नको असं म्हणत असतील, माहित आहे मला. नाही यायचं मला त्या घरात. कशाला उगाच आबरू काढून घ्यायची. मामी आओ, तुमचं घर आहे ते. मला माहित आहे ग, पण त्या लोकांना मी आपली वाटली पाहिजे ना. आजवर जी मिळवलं होतं ती समजा गेलंच ना. एका शब्दाने तरी कुणी थांबवलं का मला? नाही ना. तिथं आपण गेल्यावर त्यांना काय आनंद होणार आहे का? तिथं जाऊन अपमानच सहन करावा लागणार आहे. त्याच्यापेक्षा जीव दिलेला बरा. अहो, काय बोलताय मामी? रागाच्या भरात माणूस बोलला तर एवढा टोकाचा विचार करायचा असतोय व्हय? मम्मी तू म्हणतीस ते पण बरोबर आहे. अगं जयडे, तू तरी समजून घे. तुमचा अपमान कोणच करणार नाही. मी शब्द देते तुम्हाला. पण प्लीज घरी चला. असं नुसतं बोलून काय उपयोग? इथून पुढं मी बोलल तसंच घडलं पाहिजे त्या घरात, तर मी येते. हाय मंजूर? व्हय, मंजूर आहे. बघ, विचार कर परत. केला. इथनं पुढे तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण घरी चला. जयडे, काय करायचं ग? आता ती म्हणते ना मम्मी, इथून पुढे सगळं तुझ्या मनासारखं होईल. चल मग. बर, ठीक आहे, पण शीतल, सगळ्या गावासमोर कबूल केलेस. वय, मी तुम्हाला त्या घरात कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊन देणार नाही. चला.